विद्यार्थ्यांचं आंदोलन आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा बनत चाललेला आहे आणि हेच अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने त्यांच्या मुखपृष्ठावरती लिहिलेलं आहे। तुम्ही जर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचं पेज काढून बघितलं तर त्यांनी या आंदोलनाचं वर्णन करत असताना किंवा या आंदोलनाला फोकस करत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा बनवलेला आहे। त्यांनी त्यांच्या या मुखपृष्ठावरती छापलेल्या या ब्लॉगमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जंतर मंतर येथील आंदोलनातून समोर येणारी चित्रे आणि अहवाल शांततापूर्ण विरोधाभास कसा दडपला जात आहे हे दर्शवतात। म्हणजे शांततापूर्ण आंदोलनाला हे कशा पद्धतीने दडपलं जात आहे हे त्यांनी या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बातमीनुसार पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांविरुद्ध आवश्यक आणि अतिरिक्त बलाचा वापर केला, तसेच त्यांना संसदेपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावले। प्राधिकरणाने मेट्रो सेवा आणि मोबाईल इंटरनेट देखील निलंबित केले, ज्यामुळे शांततापूर्ण एकत्र येण्याच्या अधिकाराचा वापरावर मर्यादा आल्या, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचं म्हणणं आहे। अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था आंतरराष्ट्रीय मानवाधिकारासाठी काम करते। या संस्थेने पुढे त्यांच्या ब्लॉगमध्ये असं म्हटलेलं आहे की प्राधिकरणाचे काम शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण देणे आणि त्यांना सुविधा पुरविणे हे आहे, ते दडपणे नव्हे। शांततापूर्ण एकत्र येण्याचा अधिकार हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आणि भारतीय संविधानानुसार मान्य केलेला आहे। हे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सांगते आहे की पोलीस प्रशासन जे आहे त्यांचं काम काय आहे तर शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण देणं आणि त्यांना सुविधा पुरवणं हे यांचं काम आहे, कारण हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा आहे आणि भारतीय संविधानाने तो मान्य केलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन या अॅम्नेस्टी इंटरनॅशनल असं लिहिलेलं आहे की दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांची ही प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मानकानुसार कायदेशीरपणा, आवश्यकता आणि समानुपातिकतेच्या अटी पूर्ण करते का यावर गंभीर प्रश्न निर्माण होतात। आम्ही दिल्ली पोलिसांना संयम बाळगण्याचे आणि शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांविरुद्ध बेकायदा बलाचा वापर त्वरित थांबवण्याचे आवाहन करतो। लाठीमार, अश्रुधूर आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीच्या अहवालासह बेकायदेशीर वर्तनाच्या सर्व आरोपांची प्राधिकरणाने तत्परतेने स्वतंत्रपणे आणि निपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचं म्हणणं आहे। त्यांनी हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा बनवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा काय सांगतो की शांततापूर्ण आंदोलन करणं, शांततापूर्ण पद्धतीने एकत्र येणं, आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि तो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याने मान्य केलेला आहे। त्याच्यामुळं तो भारतीय संविधानाने देखील मान्य केलेला आहे आणि म्हणून जर हा मुद्दा पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेला, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जर हा मुद्दा पुढे आणला आणि हा मुद्दा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन सारख्या संस्थेकडे गेला तर या मुद्द्यावरती देखील भारत सरकारला भविष्यामध्ये उत्तर द्यावं लागू शकतं, कारण पोलिसांनी जो काही बळाचा वापर केलेला आहे हा बळाचा वापर लोकांच्या मानव अधिकाराच्या म्हणजे मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करणारा आहे। त्याच्यामुळं या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने मागणी केलेली आहे की त्यांनी आता काय करायला पाहिजे, हे जे शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला पोलिसांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि जे काही तिथे दगडफेक होते आहे, लाठीचार्ज होतो आहे, त्याची निपक्षपातीपणे चौकशीची मागणी देखील अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केलेली आहे। हा एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा बनलेला आहे आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की इंडिया क्रॅकडाऊन ऑन पीसफुल प्रोटेस्ट इन न्यू दिल्ली राईज सिरियस ह्युमन राईट्स कन्सर्न। सिरियस ह्युमन राईट्स कन्सर्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याकडे आता भारत सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मानव अधिकाराचा मुद्दा महत्वाचा होऊ शकतो आणि तिथे देखील सरकारला उत्तर द्यावं लागू शकतं। हा मुद्दा आता फक्त दिल्ली पुरता मर्यादित राहिला नाही तर हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा मुद्दा झालेला आहे। आपल्याला नेमकं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या या ब्लॉग बद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका। हा खरोखरच मानवाधिकाराचा मुद्दा आहे का आणि भविष्यामध्ये सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल का? आपल्याला नेमकं काय वाटतं? आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी अशा पद्धतीच्या न्यूज छापायला सुरुवात केलेली आहे। या वर्तमानपत्रातल्या न्यूज आणि भारतीय वर्तमानपत्रातल्या न्यूज बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे देखील सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा मानवाधिकाराचा मुद्दा आहे आणि तो लोकांना कळाला पाहिजे।